तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक। आता उकडीचे मोदक म्हटलं तर उकड ही काढावीच लागते, पण आज आपण उकड न काढता, कळ्या न पाडता तरीही अतिशय सुंदर, सुबक आणि अगदी एकसारखे बनून तयार होणारे उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊयात। सारण करण्यासाठी 2 चमचे तूप गरम करून घेतलं आणि यामध्ये 2 वाटी खोवलेला ओला नारळ घातला। आता हा नारळ सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटे परतून घेणार आहोत। नंतर यामध्ये साधारण 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालणार आहोत आणि हा गूळ सुद्धा चांगला परतून घेणार आहोत। आता इथे गूळ चिरून घेण्याऐवजी तुम्ही गूळ पावडर सुद्धा वापरू शकता, पण गूळ चिरून घेतल्यामुळे त्यामुळे यामध्ये थोड्याफार प्रमाणात खडे सुद्धा आहेत। आता हे खडे विरघळण्यासाठी याची आपण वाफ काढून घेणार आहोत। तर इथे सुरुवातीला फक्त 3 ते 4 मिनिटे मी एक वाफ काढून घेतली। जे गुळाला पाणी सुटलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घेणार आहोत। याने काय होतं तर गूळ अगदी एकसारखा विरघळला जातो, खाली सुद्धा लागत नाही आणि छान गुळाचं पाणी तयार होतं। आता हे गुळाचं पाणी सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। नंतर यामध्ये 2 ते 3 चमचे खवा घालणार आहोत आणि हा खवा सुद्धा आपण चांगला परतून घेणार आहोत। तर खवा घातल्यानंतर सुद्धा हे मिश्रण थोडंसं पातळसर होतं। पुन्हा यातील पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि हे सारण कोरडं करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता सारण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित हे सारण परतून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा 2 चमचे साखर घातली आणि व्यवस्थित परतून घेतलं। आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि जायफळ, विलायचीची पावडर घातलेली आहे। पुन्हा एकदा मिक्स करायचं। आता इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे सारण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत। तर आपलं सारण थंड होतंय तोवर आपण उकडीचं पीठ तयार करून घेऊयात। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे मिश्रण कोरडंच असं मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी हे रेडीमेडच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आता हे पीठ साईडला ठेवूयात आणि एका भांड्यामध्ये 1 कप दूध घ्यायचं आहे आणि त्याच कपाने मोजून 1 कप इतकं पाणी घेणार आहोत। तर इथे तुम्ही 2 कप पाण्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा पूर्णपणे दुधाचा सुद्धा वापर करू शकता। यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि हे दूध आणि पाण्याचं मिश्रण चांगलं खळखळून असं उकळून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान गरम असतानाच आपल्याला हे तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे। आता ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे, कुठेही वेळ वाया घालवायचा नाहीये। हे दूध घातल्यानंतर झटपट हे तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत यामध्ये वाफ आहे आणि हे मिश्रण खूप जास्त गरम आहे तोवरच याला छान वाफ बसते आणि आपल्या इथे हे अगदी उकडीच्या पिठासारखंच हे पीठ सुद्धा तयार होतं। झाकण ठेवून चांगलं 5 मिनिटे वाफ काढून घेतली। आता अजूनही हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे आणि गरम असतानाच हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे तुम्ही स्मॅशरचा वापर करू शकता किंवा ग्लासाच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने सुद्धा हे पीठ चांगलं मळून घेऊ शकता। तर आता हे पीठ मी चांगलं लाकडी मुठीच्या सहाय्याने मळून घेतलं, पण आता इथे मी एक ओलसर छान असा कपडा घेतलेला आहे। हा कपडा सुद्धा ओला करून घ्यायचा की जेणेकरून आपल्याला पीठ मळण्यासाठी पाण्याचा हात वगैरे लावण्याची गरज नाही पडणार। आणि यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि या कपडा गुंडाळून हे चांगलं आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। पण मात्र ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे, कारण पीठ आपलं जोपर्यंत गरम आहे तोवरच हे छान असं मळलं जातं, हे पीठ एकजीव होतं आणि उकडीचे मोदक करण्यासाठी एकदम परफेक्ट असं बनवून तयार होतं आणि कुठेही हे जे पीठ आहे किंवा हे जे मिश्रण आहे हे उलत नाही किंवा याला क्रॅक्स सुद्धा जात नाही। तर तुम्ही ते पाहू शकता थोड्याशा ओलसर कपड्याने हे पीठ मळून घेतल्यामुळे याला आपल्याला पाण्याचा हात वगैरे काहीही लावण्याची गरज नाही पडली। व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी ताटात टाकलं आणि याला चमचाभर तूप लावून पुन्हा मिनिटभर हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। तर याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं। आता हे पीठ परफेक्ट झालं की नाही हे कसं कळणार, तर एक छोटीशी पारी करून बघायची। तुम्ही ते पाहू शकता ही पारी कुठेही तुम्हाला उरलेली दिसत नाहीये किंवा त्याचबरोबर कडक सुद्धा दिसत नाहीये। अगदी छान मऊ लुसलुशीत इथे ही पारी बनून तयार झाली। आता उकडीचे मोदक करण्यासाठी कधीही हा जो तांदळाच्या पिठाचा गोळा आहे तो कधीही उघडा ठेवायचा नाही किंवा पूर्णपणे थंड सुद्धा होऊ द्यायचा नाहीये। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या कपड्यामध्येच गुंडाळून ठेवायचा। तर आता आपण आजचे मोदक साच्याच्या मदतीने करणार आहोत। साच्याच्या मदतीने म्हटलं तर तुम्ही कितीही मोदक एका दिवसामध्ये बनवू शकता। अगदी हे बनवण्यासाठी वेळ सुद्धा लागत नाही आणि सगळे मोदक अगदी एकसारखे बनवून तयार होतात। तर इथे मी हे तांदळाचं पीठ साच्याच्या चारही बाजूने व्यवस्थित लावून घेतलं। अगदी सगळीकडे एकसारखं लागलंय की नाही याची सुद्धा खात्री करून घ्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत। त्यासाठी आतली बाजू सुद्धा व्यवस्थित पोकळ करून घ्यायची की जेणेकरून आपलं सारण सुद्धा छान यामध्ये भरभरून बसलं गेलं पाहिजे।
आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने छान असं सारण टाकून घ्यायचं आहे आणि जी मोदकाची खालची बाजू आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी सील करून घ्यायची आहे, म्हणजे कुठेही आपला मोदक तुटलेला किंवा त्याला जोड दिलेला आपल्याला दिसायला नको. जर तसं झालं असेल तर मोदक वाफल्यानंतर तिथूनच आधी फुटतो आणि त्यातून सारण पूर्णपणे बाहेर पडतं. तर हे बघा, इथे मी हे जे मोदकाचा साचा आहे तो छान असा पॅक भरून घेतला होता की जेणेकरून मोदकसुद्धा एकदम परफेक्ट असा बनून तयार होतो. तर इथे आपला हा पहिला मोदक बनून तयार झाला. तर आता याच पद्धतीने आपण राहिलेले मोदकसुद्धा करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त परफेक्ट असा हा मोदक इथे तयार झालेला आहे. तर इथे मी आज 11 मोदक इतके बनवून घेणार आहे. तर इथे पाहू शकता अगदी या पद्धतीने हे झटपट मोदक बनवून तयार झाले. त्याचबरोबर थोडासा डेकोरेशनचा भाग किंवा हा पांढरा मोदक एकदम आकर्षक दिसावा त्यासाठी इथे मी ह्या केशरच्या 7 ते 8 काड्या चांगल्या भिजवून घेतल्या होत्या. आता आपण ह्या काड्या या मोदकांवर लावून घेणार आहोत. खरं तर केशर वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे मोदक खूप सुंदर आणि सुबक दिसतो आणि थोडासा कलरही असला तेव्हासुद्धा हे मोदक अगदी आकर्षक दिसायला लागतात. तर इथे थोडंसं हे केशरचं पाणीसुद्धा या मोदकांना मी लावून घेतलं की जेणेकरून हलकासा पिवळा रंग या आपल्या मोदकांना येईल. तर या पद्धतीने सर्व मोदक तयार आहेत. त्याचबरोबर स्टीमरसुद्धा मी छान गरम करून घेतला होता. आता यामध्ये आपण हे मोदकांचं ताट ठेवणार आहोत आणि यावर झाकण ठेवून फक्त 5 ते 6 मिनिटे चांगली उकड काढून घेणार आहोत. कारण इथे मी सुरुवातीला हे स्टीमरमधलं पाणी खूप जास्त गरम करून घेतलं होतं, त्यामुळे हे मोदक वाफण्यासाठी खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपले हे उकडीचे मोदक तयार झाले. तर तुम्हीसुद्धा हे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण's किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.